काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमला विरोध झाल्याचा आरोप सोनिया गांधींकडून. वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न. भाजपचा दावा. काँग्रेसनं आरोप फेटाळले. महिला आरक्षण विधेयकासाठी एकत्र या. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं विरोधकांना आवाहन. तर 2023ला महिला आरक्षण लागू का केलं नाही, संजय राऊतांचा सवाल. जनगणनेशिवाय महिला आरक्षण लागू करणं अशक्य. विरोधकांनी एडा बनून पेढा खाणं बंद करावं. महिला आरक्षणावरून फडणवीसांचा विरोधकांना टोला. पेपर फुटी. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वंकष पावलं उचलतंय. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण. परीक्षा पद्धती पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचं आश्वासन. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. अहमद पटेल यांच्यासोबत बैठका झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. प्रताप सरनाईकांचा दावा. तर 24 तास पाळत ठेवण्याचं कैलास पाटलांचं आव्हान. आदित्य ठाकरेंकडून चाकण परिसरातल्या रस्त्यांची पाहणी. चाकण एमआयडीसीतल्या प्रश्नांवरून आदित्य ठाकरेंचा दौरा. शरद पवारांच्या मार्गदर्शनात चाकणमध्ये कंपन्या आल्या. उद्योगधंद्यांची अवस्था अत्यंत वाईट. लवकरच श्वेतपत्रिका आणणार. रोहित पवारांचं वक्तव्य. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल. मंत्री भरत गोगावलेंचं मिश्किल विधान. लवकरच पालकमंत्रीपद मिळेल. गोगावलेंना विश्वास. आणि सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत देशव्यापी मोहीम. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सीजेपी मैदानात.